उन्हाळा सुरू झाल्यापासून रसायने आणि मोहपाडा परिसरात रात्री बेरात्री वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे। महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापारी वर्ग पुरता हैराण झाला असून वीज ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। हा विजेचा खेळखंडोबा तातडीने न थांबल्यास ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार आणि समाजसेवक राकेश खराडे यांनी दिला आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेची मागणी वाढली आहे, त्यातच उष्णता देखील प्रचंड जाणवू लागली आहे। मात्र दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे, तसेच रात्रीच्या वेळेस देखील वीज गायब होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रात्रीच्या वेळेस तरी अखंड विद्युत पुरवठा महावितरणने द्यावा अशी मागणी वीज ग्राहकांसह व्यापारी आणि पत्रकारांकडून होत आहे। दररोज वीज जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने ग्राहकांमध्ये महावितरणबद्दल तीव्र नाराजीचा सूर उमटत असताना शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर तासाभरातच मोहपाडा येथील मासळी बाजारासमोरील ट्रान्सफॉर्मर जळाला। या घटनेची माहिती मिळताच पत्रकार आणि समाजसेवक राकेश खराडे यांनी तत्परता दाखवत रात्री 12:30 वाजेपर्यंत घटनास्थळी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला। यावेळी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपअभियंता लालासाहेब गलांडे यांनीही तातडीने भिंगारी महावितरणशी संपर्क साधून रातोरात यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर शनिवार दिनांक 23 मे रोजी सकाळी पत्रकार राकेश खराडे यांनी मोहपाडा महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि महावितरण कर्मचाऱ्यांसोबत दुपारपर्यंत स्वतः उपस्थित राहिले। या संपूर्ण प्रक्रियेत उपअभियंता लालासाहेब गलांडे यांनी वेळोवेळी सकारात्मक सहकार्य केले। शुक्रवार ते शनिवार दुपारपर्यंत तब्बल 20 तास मोहपाडा परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पत्रकार समाजसेवक राकेश खराडे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोहपाडा आणि भिंगारी महावितरण कार्यालयाला लेखी निवेदन दिले। या निवेदनात मोहपाडा परिसरातील कमी व्होल्टेजची समस्या दूर करावी आणि वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार कायमचे मार्गी लावावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली। उन्हाळ्याच्या कडक उष्णतेमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत, त्यात महावितरणच्या या नियोजनाअभावी व्यापारी आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे महावितरणने येत्या काही दिवसातच रासायनिक परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर वीज ग्राहक, स्थानिक व्यापारी आणि पत्रकारांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राकेश खराडे यांनी दिलाय। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनिक। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।